माझे झाले स्वहित तुम्हा सांगतो निश्चिता करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त त्या दिवशी करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गोष्ठप्राङ्गणरिङ्गणलोलमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं क्ष्मायानाथमनाथं प्रणमत् गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दम् अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करो प्रथम सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं महेन्द्राय नीतिरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुखया देवा यावरी न करावा अभेरू संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः हेलो 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 वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं अखण्डानन्दरूपाय संविज्ञानप्रदायिने भवध्वन्तदिनेशाय
श्री गुंडाख्य गुरुवे नमः. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. दंडवता तुमच्या संत चरणावरी, तुमच्या आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी, तुमच्या संत चरणाशी. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणावरी, तुमच्या संत चरणावरी, तुमच्या संत चरणावरी. माझे झाले स्वहित तुम्हा सांगतो निश्चित, करा हरीचे चिंतन, गावे उत्तम हे गुण. अनंत कृपा सागर विश्वोद्धारक विश्ववंदनीय श्री संत सेना महाराज यांच्या अभंग गाथेतील 3 चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी समाधी प्रकरणातील निवडलेला असून या अभंगातून श्री संत सेना महाराज आपण देह कधी ठेवला याचा विचार सांगत असताना देह ठेवण्याच्या अगोदर प्राप्त झालेल्या या नर शरीराची मी सार्थकता साध्य केली तशी समोरच्या समाजाला उपदेश करताना बोलतात, तुम्हीही भगवंताच्या नामचिंतनाचा त्या ठिकाणी आश्रय घेऊन तुम्हीही माझ्यासारखी सार्थकता सफलता जीवनाची करून घेऊ शकता, असा थोडक्यामध्ये या अभंगाचा भाव आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण या ठिकाणी का उपस्थित आहोत, अर्थात त्याला मराठीमध्ये म्हणतात परिहार दिला पाहिजे. बरं, चला तसं वास्तविक हा संस्कृतातलाच शब्द आहे, पण थोडं वापरतात, तरीही परिहार शब्दाचा अर्थ आपणाला कळाला आहे. असं म्हणता येत नाही. परिहार कशाला म्हणतात? चाललेल्या कार्याच्या कारणाचं विशदीकरण करणं म्हणजे परिहार देणं. विठ्ठल आज संपूर्ण आपल्या देशामध्ये जिथे जिथे आस्तिकांचा वर्ग आहे, देवाला मानणारी मंडळी जिथपर्यंत आहेत, तिथे तिथे आजच्या तिथीला संत मालिकेमधील संत परंपरेतील एक अत्यंत उच्च कोटीचे संत श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचा छोटा मोठा जसा ज्याला शक्य होईल ज्या गावाला, त्या पद्धतीने सबंध देशामध्ये हा उत्सव साजरा केला जातोय आजच्या तिथीला. आणि यालाच अनुलक्षून आपल्या टाकळी या गावामध्ये श्री संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवाचं आयोजन, या आयोजनामध्ये आयोजित असणाऱ्या हरिकीर्तन सेवेमध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. वास्तविक तुमच्या परिसरात बराच फिरून गेलो मी, पण तुमच्या गावाला तेवढा आलेलो नव्हतो. विठ्ठल नाहीतर मग उजनी झालं, इकडं बरमगाव, देवळाली, रुईभर, मेडशिंगा, म्हणजे माझी प्रेमाचीच गाव आहेत सर्व, बिंबळी वगैरे. फक्त तुमच्या गावात आलो नव्हतो. माझे परमार्थिक स्नेही हरिभक्तीपरायण गायनाचार्य ऋषिकेश महाराज दराडे यांच्या माध्यमातून खरं तर आदरणीय विठ्ठल महाराज आणि ते कुठंतरी भेटले होते वाटतं. काय संमेलन काय होतं? हां, फेस्टिवलला त्या ठिकाणी ते भेटले आणि त्यांची तिथनं ओळख झाली. महाराजांचं गायन तयार आहे. आता ते कीर्तनातलं म्हणजे मोजकं असतं आहे, परंतु क्लासिकल महाराजांचं खूप तयार आहे. बैठकी भजन खूप म्हणजे अगदी आता त्याला अवर्णनीय असं आहे. गोपाल महाराज असो, त्यांच्यामुळे महाराजांनी त्यांना फोन केला, किंवा एखादे महाराज आहेत का? ते म्हटले गावातलेच आहेत. वास्तविक इकडे जेव्हा जेव्हा माझी सेवा असतात तेव्हा तेव्हा आता तुम्ही जे नाव टाकलंय खाली गावाचं ते नाव नसतंय, श्री क्षेत्र आळंदी असं असतंय. विठ्ठल विठ्ठल
असो आदरणीय विठ्ठल महाराजामुळे, ऋषिकेश महाराजामुळे आपल्या सर्व भाविक भक्तांच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला। यामध्ये परिचित अपरिचित सर्व उपस्थित असणारी टाळकरी मंडळी, गुणीजन, गायक, वादक मंडळी, आदरणीय गोपाळ महाराज आहेत। महाराजांनी बरीच कीर्तनं माझी वाजवलेली आहेत या परिसरामध्ये। इकडे फक्त नाव माहीत नाही परंतु ओळख आहे। हां, रामकेसंतात पण ओळख आहे, त्यांनीही माझ्या कीर्तनाला बरेच ठिकाणी साथ केलेली आहे। महाराज आहेत इकडे, माझ्याबरोबर आलेले केशव महाराज आहेत, उपस्थित सर्व महाराज मंडळी, टाळकरी महाराज मंडळी, यामध्ये बसलेल्या मंडळीमध्ये सुद्धा काही कीर्तनकार मंडळी असतील, काही प्रवचनकार मंडळी असतील। बसलेल्या श्रोत्यामध्ये भलेही कीर्तनकार सर्वच नसतील, प्रवचनकार सर्वच नसतील, सर्वच गायक नसतील, पण कीर्तन ऐकायचे अशी अंतःकरणामध्ये एक व्यापक आणि दृढ श्रद्धा घेऊन उपस्थित असणारा श्रोता जेवढा या मंडपामध्ये आहे, सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो। वेळ थोडासा पुढे गेलेला आहे। जी वेळ आहे समाधी प्रकरणाची ते सेना महाराजांनीच वर्णन केलेलं आहे की वेळ काय आहे, दुपारची वेळ आहे, बरोबर माध्यानाशी दिनकर रामप्रभूच्या अवताराची जी वेळ ती त्यांच्या समाधीची वेळ आहे। त्या वेळेपर्यंत आपणाला थोडकं चरित्र बघून महाराज त्या ठिकाणी समाधीचा थोडक्यामध्ये विचार करायचा आहे। वास्तविक ऐका, आज पुण्यतिथी आहे। आता ती पुण्यतिथी कोणाची असते, कोणाची केल्या पाहिजे, पुष्कळ मोठा विचार आहे, मला त्यामध्ये गुंतायचं नाही। माझा मुद्दा असा आहे, भगवंताची असते त्याला जयंती म्हणतात आणि संतांची असते त्याला पुण्यतिथी म्हणतात। देव ज्या तिथीला येतो ना त्या तिथीला महत्व आहे। महाराज तुम्ही राम अवताराचं चिंतन करताना थोडकं बोलतो, जास्त विस्तार करणार नाही। जेव्हा प्रभू रामचंद्र अवतार घेणार होते की नाही दुपारी, त्यावेळेस 11:30 पावणे 12 वाजता दुपारच्या महाराज सर्व तिथ्या रामाच्या समोर हात जोडून उभ्या होत्या। बघा जेवढ्या तिथ्या आहेत, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, पूर्ण तिथ्या रामप्रभूच्या समोर उपस्थित होत्या हात जोडून। प्रभू माझा स्वीकार करा, माझा स्वीकार करा। पण आता ते का बाकीच्यांचा स्वीकार केला नाही, विस्ताराचं चिंतन आहे। मला बोलायचं एवढंच आहे, का बरं सर्व तिथ्या देवाला विनंती करत होत्या? कारण देव ज्या तिथीवरती अवतार घेतो ना त्या तिथीला विशेष महत्व येतं आणि संत ज्या तिथीला देह ठेवतात त्या तिथीला विशेष महत्व येतं, त्याला आपण म्हणतो पुण्यतिथी। विठ्ठल ऐका, आता गंमत अशी होऊन गेली आहे महाराज, सध्या जर आपण थोडंसं बाहेर बघितलं तर प्रत्येकाने एक एक संत वाटून घेतलाय। माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका बरं का, प्रत्येकाने एक एक संत वाटून घेतलेला आहे। नाभिक समाजाची त्या ठिकाणी मंडळी असेल फक्त सेना महाराज, ब्राह्मण समाज फक्त मौली, ऐका। पण काय आहे बघा, गुरुदेव राऊत बाबा एक वाक्य बोलत असतात, लक्ष द्या। गुरुदेव म्हणत असतात, संतांना कुठलीच जात नसते, जातीच्या चष्म्यातून कुठल्याच संतांना आपण बघितलं नाही पाहिजे। म्हणजे वाक्य लक्षात घ्या, कुठल्या जातीमध्ये संत अवताराला आलाय यापेक्षा त्या संताचं सर्व समाजाविषयी काय कार्य आहे हे बघणं फार महत्वाचं आहे। विठ्ठल पण अशी एक जात आता जन्माला आली आहे महाराष्ट्रात, की संतांची जात शोधायला लागली महाराज। ती जात कुठल्या जातीचे लोक आहेत ते काय माहित आहे, माणूस म्हणून तर नक्कीच नसतील की ज्यांना संतांमध्ये जात दिसते। ऐका, आमच्या दृष्टीने, वैष्णव म्हणवणाऱ्याच्या दृष्टीने जेवढी किंमत ज्ञानोबरायांना तेवढीच किंमत चोखोबरायांना आहे। शब्द लक्षात घ्या बरं, तेवढीच किंमत चोखोबरायाला आहे, तेवढीच किंमत रोहिदास महाराजांना आहे। ज्ञानोबराया इतपत त्या ठिकाणी श्रद्धा आमच्या अंतःकरणामध्ये सेना महाराजाबद्दल आहे। जी वैष्णव मंडळी आहेत, निष्ठावान वैष्णव मंडळी आहेत, खरंच देवाला संतांना मानणारी जी मंडळी आहेत ना, ते कुठल्याच संतांमध्ये कधीच भेद करू शकत नाहीत।
आणि जर आपलं मन एखाद्या संताला श्रेष्ठ आणि एखाद्या संताला कनिष्ठ त्या ठिकाणी असं संबोधत असेल, मनामध्ये विचार येत असतील, तर समजून चलावं आपण अजून परिपक्व दशेच्या पार खाली आहोत. विठाला ऐका, गोपाल महाराजांनी वर्णन केलंय, स्वर्गाला जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, पण नरकाला जायचं सोपं साधन सांगितलंय बरं तुकोबारायांनी. काय, ज्याला वाटतं ना आपणाला नरकाला जायचंय, त्यानं एकच काम करायचं, काय, वैष्णवाची वैष्णवाची जो निंदा करतो, साधूची जो निंदा करतो ना, महाराज त्याच्या जीवनामध्ये भोगी तो पतन गर्भवास, त्याचं त्या ठिकाणी पतन होतं महाराज, त्याला त्या ठिकाणी नरकामध्ये जावं लागतं. म्हणून करता कुठल्याच संता श्रेष्ठ कनिष्ठता मनामध्ये आली ना की तरीही आपल्या मनामध्ये आपणाला दोष लागतो महाराज. एखाद्याला श्रेष्ठ आणि एखाद्याला कनिष्ठ म्हटलं तरी महाराज बोलताना बोलतात आपणाला दोष लागतो. एका म्हणता भले दुजे सहज निंदिले, एकाला श्रेष्ठ म्हटलं आणि दुसऱ्याला कमी लेखलं तरीही त्याची निंदा केल्याचं आपणाला पाप लागतं. वास्तविक संत हे अवताराला येतात. का अवताराला येतात? अवतार दोघांचा बरं, एक भगवान परमात्म्याचा आणि दुसरं संत महात्म्याचा. दोघांच्या अवताराचे प्रयोजन भिन्न भिन्न आहेत. वास्तविक संत देवापेक्षा वेगळे आहेत असं कुठल्या संतांनी वर्णन केलेलं नाही. संत देव एकच आहेत. ऐका बरं, उलट याही पेक्षा थोडं पुढे जाऊन बोलतो, वाक्य पटेल न पटेल पण संत वचनाचा आधार घेऊन बोलतो. आपल्याकडे देवापेक्षा सुद्धा संतांचं महत्व अधिक आहे महाराज. देवापेक्षा भगवान पांडुरंगाला मानणारा वर्ग आहे मान्य, पण पांडुरंगापेक्षा ज्ञानोबरायांना, तुकोबरायाला, सेना महाराजांना, चोखोबा महाराजांना मानणारा वर्ग श्रेष्ठ आहे, मोठा आहे. तुम्ही म्हणाल का? याचं उत्तर आहे पांडुरंगाची ओळख करून देण्याचं काम हे करतात म्हणून हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत. तुकोबरायाधिक निळोबरायापर्यंतची संत मंडळी जर झाली नसती मायबाप तर सांगा बरं आपणाला देव कळाला असता का? कळाला नसता. मग त्यांचे उपकार आहेत म्हणून देवापेक्षा जास्त किंमत कोणाला दिल्या जाते? संतांना दिल्या जाते. शब्द लक्षात घ्या. आपण संतांना किंमत देतो यात नवल नाही मायबाप, मग देव सुद्धा संतांना किंमत देतो. भगवान परमात्मा सुद्धा, ते ज्ञानोबरायांनी एके ठिकाणी वर्णन केलंय बघा. ज्ञानोबराय बोलताना बोलतात, लक्ष द्या, असं संत उभेत दोन्ही बाजून, संत बसलेले सिंहासन, अगदी त्या ठिकाणी त्यांना असे खुर्च्या टाकलेल्या आहेत बसायला बरं दोन्ही बाजून. मध्ये एक सिंहासन आहे देवासाठी ठेवलेलं. ज्ञानोबराय वर्णन करतात, गोड विचार आहे. मध्ये एक सिंहासन आहे देवासाठी ठेवलेलं. भगवान परमात्मा आले, संत बसलेत खुर्च्यावर, देव आला त्या सिंहासनाच्या जवळ आला, संताकडे बघतोय, सिंहासनाकडे बघतोय, संताकडे बघतोय, सिंहासनाकडे बघतोय. बसला नाही महाराज देव, देव उभाच आहे. ऐका बरं, का बरं? याचं कारण आहे, समोर बसलेले संत आहेत. जोपर्यंत काय असतंय, एक श्रेष्ठाचार आहे गोपाल महाराज, श्रेष्ठाचार आहे. समोर जर मोठी मंडळी असतील, आपण जर तिथे गेलो ना, जोपर्यंत ते आपणाला खाली बसायला सांगत नाहीत तोपर्यंत खाली बसू नये, हा श्रेष्ठाचार आहे बरं. त्यांनी बसा म्हटलं तरच खाली बसावं, हा काय आहे? श्रेष्ठाचार आहे. तसं देव उभा आहे म्हणे. हरे दोही बाही संताची सभा, दोही बाही संताची सभा, दोही बाही संताची सभा, सिंहासनी उभा श्री विठ्ठल, सिंहासनी उभा श्री विठ्ठल,
परमात्मा सुद्धा संताला एवढं महत्व देतो, मग आपण कशाला उगस त्यांना जातीच्या चष्म्यातून बघावं महाराज? कोणाला? संत हे संतच असतात महाराज. ऐका, एक माझं असं प्रामाणिक मत आहे बरं, पटेल न पटेल आपणाला. संत अवताराला येतात ते सर्वसामान्याच्या कल्याणासाठी, उद्धार, सर्वांचा उद्धार करण्यासाठी. अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया कोण? जन जड जीव. कसले जन उद्धराया? जड जन उद्धराया. ऐका, जे जड जीव आहेत ना, अशा जनाला उद्धारण्यासाठी संतांचा अवतार आहे. मग ऐका, कोणालाच असं नाही वाटलं पाहिजे की माझ्यासारखा, आता नाही राहिलं ते, पण पूर्वी वर्णव्यवस्था होती. काय होती? वर्णव्यवस्था होती. श्रेष्ठत्व कनिष्ठत्व त्या ठिकाणी होतं. ऐका, मग कोणालाच असं नाही वाटलं पाहिजे की मला परमात्मा भेटेल का, माझ्यावर देव कृपा करील का, असा कोणाच्याच मनामध्ये विचार येऊ नये. म्हणून करता कदाचित प्रत्येक जातीमध्ये संतांनी अवतार घेऊन देव मलाही प्राप्त होऊ शकतो तर तुम्हालाही प्राप्त होऊ शकतो हे दाखवण्यासाठी कदाचित संतांनी प्रत्येक जातीत अवतार घेतलेला असावा. विठ्ठल मला याच्यामध्ये जास्त गुंतायचं नाही, पण एक भाव सांगून गेलो मी की प्रत्येकालाच वाटावं की जर त्यांना मिळत असेल. आता नाभिक समाजाची जेवढी मंडळी आहेत त्यांनी अंतःकरणामध्ये सेना महाराजाकडे बघितलं रे बघितलं, त्यांचं चरित्र त्या ठिकाणी श्रवण केलं रे केलं की मनामध्ये विचार आला पाहिजे, त्यांना देव भेटू शकतो मग मलाही भेटू शकतो. ऐका बरं, ते आपले उद्धारक आहेत, पथदर्शक आहेत. चला, श्री संत सर्वच संत मंडळी, त्यामध्ये श्री संत सेना महाराज, वास्तविक यांचं पूर्णच्या पूर्ण कुटुंब हे प्रारंभी महाराष्ट्रामधलंच आहे बरं, आपलं महाराष्ट्रीयनच आहे. परंतु फिरत 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 यांचं कुटुंब पूर्वी एक 2-3 पिढ्या अगोदर महाराज हे फिरत फिरत खाली त्या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये गेले. तिथे महाराज त्या ठिकाणी बांधवगड नावाचा एक किल्ला आहे. गड या शब्दाचा अर्थ होतो किल्ला, परंतु चांगलं तिथलं त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण वातावरण होतं. त्या किल्ल्याची राखण करण्यासाठी जो राजा होता महाराज, तो राजा त्या ठिकाणी न्यायी होता, सत्यप्रिय होता. त्या राजाचं नाव आहे रामसिंह. ऐका, त्या रामसिंहाच्या पदरी श्री संत सेना महाराजांचे वडील महाराज त्या ठिकाणी सेवा करण्यासाठी होते. ऐका, त्यांच्याकडे त्या राजघराण्याची सेवा करण्याची परंपरा होती. मग त्या रामसिंहाची महाराज सेना महाराजांचे वडील ज्यांचं नाव आहे देवीदास महाराज. ऐका बरं, सेना महाराजांच्या वडिलांचं नाव देवीदास महाराज, आईचं नाव प्रेमकुंवरबाई. ऐका बरं, प्रेमकुंवरबाई आणि वडिलाचं नाव देवीदास महाराज, दोघं पती पत्नी. ज्यांच्या पोटी श्री संत सेना महाराज अवताराला आले ते महाराज आपल्या दिनचर्येमध्ये कसे राहत असतील विचार करणं गरजेचं आहे बरं. ऐका बरं, माणसं आजकाल बोलताना बोलतात महाराज, अहो फारच वाईट पिढी आता जन्माला यायला लागली हो, फारच वाईट परिस्थिती आहे. त्यांचा दोष नाही, मग महाराजांची भाषा आहे, मला जास्त खाली येऊन बोलायचं नाही, पण महाराजांचे शब्द आहेत, बोलायला काय अडचण आहे, म्हणून करता बोलतो. ऐका, महाराज बोलताना बोलतात हा त्यांचा दोष नाही. मग शुद्ध बीजा पोटी फळे
शब्द बघा महाराजांचे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. ऐका, दोष मुलांचा नाही. मग नक्की माय बापाकडून दिनचर्येमध्ये काही ना काहीतरी उणीव राहिलेली असावी. एक दुसरे एक प्रमाण आहे. उत्तरार्ध घरी जाऊन गात्यात शोधा बरं, पूर्वार्ध फक्त सांगतो. अन्याय तो त्यांचा नव्हे वाय चाळा. आता पुढचं तुम्ही घरी जाऊन बघा. चला, माझा मुद्दा असा आहे की बाबा बीज बोये बबूल का आम कहा से खाय. बी लावलं कशाचं? बाबळीचं. बाबळीचं बी लावलं, माणूस असा बसला झाडाकडे बघत. का बघतोय रे? आंबे खायचेत. लावलंय बी कशाचं? बाबळीचं. आणि फळ कुठलं खायचंय त्याला? आंब्याचं. येईल का? येणार नाही. ऐका, चला विस्तार झाला. माझा मुद्दा असा आहे, या प्रेमकुंवर आईसाहेब आणि देवीदास महाराज भगवंताचे निश्चिम भक्त होते महाराज. ऐका बरं, देवीदास महाराज म्हणजे सामान्य नाहीत. सेना महाराजांचं जे वडील आहेत ना, ते कोण आहेत माहिती आहे का? विश्वमाऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पिताश्री कोण? विठ्ठलपंत. त्या विठ्ठलपंतांचे जे श्रीगुरु आहेत ना, रामानंद स्वामी काशीचे. रामानंद स्वामीचा एवढा मोठा प्रभाव होता महाराज त्या कालामध्ये. ऐका, त्या कालातले मोठे मोठे संत सर्व रामानंद स्वामीचे शिष्य आहेत. श्री संत कबीर महाराज कोणाचे शिष्य आहेत माहिती आहे का? यांचे शिष्य आहेत महाराज रामानंद स्वामीचे. रामनामाची दीक्षा यांच्याकडून कबीर महाराजांना आलेली आहे. ऐका, हे रामानंद स्वामी जसे विठ्ठलपंतांचे गुरु आहेत ज्ञानोबरायांच्या वडिलाचे, तसे हेच रामानंद स्वामी श्री संत सेना महाराजांच्या वडिलांचे गुरु आहेत. ऐका बरं, यांचा अनुग्रह आहे. आणि त्यामुळे आता गुरु एवढे श्रेष्ठ आहेत. कोण? रामानंद स्वामी. जसं चांगदेव महाराजांनी मृत्यूला चुकवलं होतं की नाही, तसं या रामानंद स्वामीनं सुद्धा एक वेळ मृत्यूला चुकवलेलं आहे. रामानंद, फार मोठा इतिहास आहे त्यांचा काशी क्षेत्रामध्ये. चला, मी बोलतोय, हे रामानंद स्वामी महाराज त्या देवीदास महाराजांचे श्रीगुरु आहेत. ते परमार्थामध्ये मी सतत म्हणत असतो, स्वतःच्या मनाने कधी परमार्थ करायचा नसतो महाराज. मग परमार्थात आल्याच्या नंतर आपणाला मार्ग दाखवणारा कोणीतरी श्रीगुरु, सद्गुरु, संत भेटला पाहिजे. नाहीतर मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. ज्ञानोबराय वर्णन करतात, मनोमार्गे गेला त्याचा रस्ता तिथेच आडेल महाराज, किंवा त्याचा रस्ता त्याला साध्यापर्यंत पोहोचवणार नाही. मग योग्य मार्गदर्शक आहेत कोण? रामानंद स्वामी. मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दाखवणारे रामानंद स्वामी. मग संसारात, वास्तविक या संसाराबद्दल प्रत्येक साधू संतांनी संसाराचं वर्णन करत असताना असंच वर्णन केलंय बरं मायबाप. काय? संसार दुःख मूळ, असंच वर्णन केलंय की नाही? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. ऐका, संसार चांगला आहे का वाईट आहे? वाईट आहे. चोपदार महाराज म्हणतात संसार वाईट आहे. पण ऐका, संसार तसं बघितलं, गुरुनाम गुरु श्री गुरु ब्रह्मलीन स्वानंद सुखनिवासी सद्गुरु
रामचंद्र महाराज डोंगरे नाव ऐकलं असेल आपण, नसेल, डोंगरे महाराज, बरं, त्यांच्या मुखातलं एक वाक्य आहे. किंवा गुरुराम गुरु श्री गुरु ब्रह्मलीन धोंडा महाराज देगलूरकर यांच्याही मुखातलं वाक्य आहे, संसार हा वाईट नाहीच आहे. संसार हा वाईट नाही, संसार हा दुःखदायक सुद्धा नाही. मग तुम्ही म्हणाल संतांची प्रमाण बरोबर आहेत, संसार दुःख देतो नाही असं नाही. गुरुदेव चैतन्य महाराज म्हणत असतात, संसार दुःख देतो, पण कोणाला देतो माहितीये का? कोणालाही देत नाही. जो म्हणतो ना माझा संसार आहे, त्याला संसार दुःख दिल्याशिवाय राहत नाही. माझा संसार आहे असं म्हटलं की संसार दुःख देतो. ऐका, वास्तविक या संसारात आपण आलोत, भाग्यवान आहेत महाराज. या संसारात नरदेह मिळाला आहे, भाग्यवान आहेत. कारण हा देह मिळणं फार कठीण आहे. फक्त एक काम करायचंय बघा, संसारात राहणं वाईट नाहीच आहे, पाप नाहीच आहे. मग संसारात राहिल्याच्या नंतर एकच काम करायचं, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करत राहायचं. सेना महाराजांनी हेच शिकवलंय महाराज, वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करायचं. दुसरं एक महत्वाचं, बस एवढं वाक्य फक्त हृदयामध्ये कोरून ठेवा, कीर्तन सफल झालं म्हणून समजा माझं, बरं का? ऐका, काय संसारात राहणं वाईट नाही, संसारात राहणं पाप नाही, फक्त मनात संसार ठेवणं पाप आहे. कळतं का? बघा, कळालं का? मनात संसार ठेवायचं नाही. मग शरीर असू द्या, काय आहे बघा, नावेत पाणी असावं का पाण्यात नाव असावी? काय असावी? पाण्यात नाव असावे. नावेत पाणी असल्यावर काय होईल? नाव बुडेल ना महाराज, बरोबर आहे ना? तसं शरीर संसारात असावं, पण मन मात्र पूर्णच्या पूर्ण आपल्या आत्मानंदामध्ये असावं. विढाला बघा ना, चिंतन करा मायबाप, काय केलं होतं गवळणीनं? काही नाही, शरीर प्रपंचातच होतं, फक्त मन भगवंताच्या चिंतनामध्ये. दुडीवर दुडी, दुडी गवळण साथे निघाली. प्रपंच करतायत, ऐका, पण प्रपंचामध्ये अगदी गोविंदू घ्या कोणी, दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. दुडीवर दुडी, दुडी गवळण साथे निघाले. धामणेकर गुरुजीची चाल आहे. चला असो, माझा मुद्दा असा आहे की गवळणी प्रपंचात राहिल्या, संसारात राहिल्या, पण मनातून फक्त परमात्म्याचं चिंतन. तसं हे दोघं पती पत्नी देवीदास महाराज आणि प्रेमकुंवरबाई संसारात राहायचे, पण सतत परमात्म्याचं चिंतन. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, डोळा रूपाचे ध्यान, अखंडित तुझे, अखंडित तुझे वरदाने गुण. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. अशी परिस्थिती, याचा परिणाम यांच्या घरी श्री संत सेना महाराजांचा त्या ठिकाणी अवतार झाला. महाराजांच्या बालपणीच म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, बरोबर आहे ना? लहानपणीच कळतं हा कुठल्या दिशेला जाणार आहे.
याची दिशा कोणती यावरनं ठरत असतं याला पुढे हा कोणत्या दशेवरती जाईल. विठाल विठाल ऐका. मग बालपणी यांच्या घरी आता वैष्णवाचं घर आहे महाराज हे. मग ते आताच्या घरासारखं घर आहे काय. आता घराच्या बाहेर गेटवरती पाटी लावलेली असते कुत्र्यापासून सावधान, म्हणजे आमच्या घरी येऊ नका असं त्यांना म्हणायचं असतंय बरं. पण तसं उघड उघड कसं म्हणावं म्हणून लिहिलेलं असतं कुत्र्यापासून सावधान. वैष्णवाचं घर आहे महाराज. अगदी सर्वांसाठी मोकळं दार आहे. मग बरीच मंडळी, साधू मंडळी, संत मंडळी, वैष्णव मंडळी महाराज देवीदास महाराजांच्या घरी यायची. मग संत घरी आल्याच्या नंतर ऐका, आत्या घरी काय आता ते गप्प बसतील काय. सांसारिक दोन माणसं एकत्र भेटले तर ते गप्प बसत नाहीत, काहीतरी गप्पा मारतातच संसारातल्या. दोन साधू एकत्र आल्याच्या नंतर ते म्हणतात ना, गधे को गधे मिले हो गई दो दो लाता और सज्जन को सज्जन मिले हो गई दो दो बाता. गाढव दोन एकत्र आल्यावर काय करतील, लाताच मारतील महाराज एकमेकांना. आणि संत साधू एकत्र आल्याच्या नंतर काय करतील महाराज, काहीतरी शास्त्रचर्चा करतील. तसं यांच्या घरी सतत परमार्थाचं चिंतन, त्याचा परिणाम महाराज बालवयातच या सेना महाराजावरती झाला. अगदी परमात्म्याबद्दल अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी श्रद्धा आहे, साधू संतांबद्दल आदर आहे. आणि एके दिवशी वडिलांना राजा रामसिंह यांच्या सेवेसाठी जायचं होतं. ते गेले, जाताना नेमके चालले आणि एवढ्यात त्यांचे गुरुदेव यायला लागले. कोण, रामानंद स्वामी. रामानंद स्वामीला बघितल्याबरोबर आपल्या मुलाला बोलवलं सेना महाराजांना. बाळा मी चाललोय राजवाड्यात, महाराजांची थोडी त्या ठिकाणी काय कर, त्यांना पाणी वगैरे दे, सेवा कर. ते गेले निघून. आणि सेना महाराजांनी आल्याच्या नंतर आता यांनी बऱ्याच संतांची त्या ठिकाणी भेट झालेली, येणाऱ्या वैष्णवांची भेट झालेली. रामानंद स्वामी बरोबर त्या ठिकाणी चर्चा केली सेना महाराजांनी. आणि रामानंद स्वामींनी त्यांचा अधिकार ओळखला. ऐका बरं. आणि रामानंद स्वामींनी जसं त्यांच्या वडिलाला अनुग्रह दिला तसंच सेना महाराजांना सुद्धा अनुग्रह दिला. फक्त गंमत अशी आहे की ते तिकून जेव्हा इकडं आले का त्यावेळेस त्यांची जी पद्धत आहे, जी परंपरा आहे, त्याला थोडंसं बाजूला ठेवलं आणि आपल्या वारकरी परंपरेमध्ये स्वतःला मिरवून घेतलं सेना महाराजांनी. हे आपल्या ऐका, हे आपल्या वारकरी पद्धतीचं, वैष्णव पद्धतीचं, आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेचं मोठेपण आहे महाराज. उत्तरेतला एक साधू येतोय, तिकडची परंपरा त्यांची असताना सुद्धा महाराज या परंपरेचा ते पुरस्कार करतात. चला, पुष्कळ मोठा विचार आहे यांच्या चरित्रात. हळू 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 हळू. हा, वेळ किती झाली? फुलं वगैरे आहेत ना, हे केलेत ना, 7 मिनिट राहिलेत. तो काय करा तुम्ही, हे करा, वाटून घ्या तोपर्यंत, म्हणजे प्रत्येकाला पोहोच करा. गुलाल आणि फुलं ते एकत्र करून केलेत ना, वाटून घ्या सर्वांना. असो, सेना महाराजांनी आपल्या श्रीगुरूंच्या सांगण्यावरून महाराज त्या ठिकाणी तुम्ही सेना महाराजांचा गाथा तपासा. गाथ्यामध्ये त्यांचा जास्त भर दिसतो. बरं, कशावर दिसतो माहिती आहे का? फक्त नामचिंतनावर. आणि खरं सांगू का, नामचिंतनाशिवाय सध्याच्या काळात तर दुसरं सोपं साधनच नाही सध्याच्या काळामध्ये. ऐका बरं. ते व्यास महर्षी बोलताना भागवतामध्ये बोलतात, आलोड्यम सर्व शास्त्राणी विचार्य च पुनः पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरिः. सर्व शास्त्राचं अवलोकन केलं, आलोड्यम सर्व शास्त्रांनी, पुन्हा पुन्हा विचार केला, विचार्य च पुनः पुनः, यातून एकच गोष्ट निष्पन्न झाली, इदम एकम सुनिष्पन्नम. काय? परमात्म्याचं फक्त नामचिंतनाने ध्यान करावं कलियुगामध्ये. ऐका बरं, इथं दुसरं साधन चालत नाही. निळोबरा वर्णन करतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण
कली न घडे साधन ए उचित विधी विधान नकळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. महाराजांची भाषा बघा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलियुगात दुसरं साधन चालत नाही. मग नामचिंतनाचा सर्व संतांनी त्या ठिकाणी अट्टहास केलाय. तुम्ही नामचिंतन करा. कारण सेना महाराजांचाही तोच आग्रह आहे की तुम्ही काय करा, भगवंताचं चिंतन करा. जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. किंवा नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे ते दोन्हीही त्या ठिकाणी प्रमाणे लावून घ्या. माझा मुद्दा असा आहे की नामचिंतनाचं गंमत अशी आहे बघा. सर्वच यातीमध्ये आलेल्या साधू संतांनी नामचिंतन करण्याचा उपदेश केलाय. पण किमान त्यांना मानणारा जो वर्ग आहे त्यांनी तरी नामचिंतनाला वेळ दिला पाहिजे बरं. कारण हेच खरं त्यांचा उपदेश म्हणजे काय आपल्यासाठी महाराज फार महत्वाचं आहे. आपल्या कल्याणासाठी फार महत्वाचा उपदेश आहे नामचिंतन करणं. आपण बाकी सर्वच करतो. सेना महाराज त्यांचा जो उद्योग आहे करायचे किती वेळ करत होते? फक्त 2 घटिका म्हणजे फक्त 6 तास. बरं दुकान उघडायचे किती वेळ? आपलं आता नाभिक समाजाच्या मंडळींचं जे दुकान असतं नाभ्याचं दुकान असतं किती वेळ उघड असतं? सकाळी जे उघडतात ते संध्याकाळी. सकाळी कितीला? 6ला 7ला जेवढं लवकर होईल तेवढं उघडलं जातं. आणि रात्री किती वाजेपर्यंत? 7, 8, 9, 10 वाजेपर्यंत. ऐका बरं, म्हणजे पूर्णच्या पूर्ण जो वेळ गेला तो फक्त आणि फक्त कशात गेला? आपल्या उद्योगामध्ये गेला. धंदा करू नये असं नाही, पण हे मानव शरीर मिळालंय ना केवळ तेच करण्यासाठी नाही मिळालं. नाही का? किमान संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता त्या ठिकाणी बंद करून किंवा सकाळी 9च्या अगोदर जेवढा काही वेळ आपल्या हातामध्ये शिल्लक आहे, तासाचा 2 तासाचा काय अर्धा तास असेल तेवढा वेळ एकांत बसून भगवान परमात्म्याचं चिंतन करा असा उपदेश केलाय महाराज सेना महाराजांनी. करा हरीचे चिंतन हरीचे
सर्वांनी 1 मिनिट जागेवरनं उठायचं. एक प्रमाण म्हटल्या जाईल. अभंग आपण समाधी प्रकरणातलाच घेतलाय, विचार त्याचाच पाहतो आहोत. त्याच अभंगाचं शेवटचं चरण म्हणायचंय, पुष्पवृष्टी करायची आणि जाग्यावर आहे तसं बसायचंय. उर्वरित विचार आपणाला उर्वरित वेळेमध्ये बघायचा आहे. सर्वांनी उठायचंय आणि पुष्पवृष्टी करायची. जेव्हा गजर होईल भगवंताच्या नामचिंतनाचा तेव्हा सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आहे. हरे श्रावण वद्य द्वादशी श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त त्या दिवशी 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत सेना महाराज की जय. हरे बसा सर्वांनी 2 मिनिट. श्री संत सेना महाराज श्री संत सेना महाराज श्री संत सेना महाराज श्री संत सेना महाराज संत सेना महाराज बोला बोला सर्वजण टाळी. संत सेना महाराज श्री संत सेना महाराज श्री संत सेना महाराज सेना महाराज श्री संत सेना महाराज संत सेना महाराज टाळी सेना महाराज श्री संत महाराज श्री संत सेना महाराज संत सेना महाराज श्री संत सेना महाराज संत सेना महाराज श्री 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 संत सेना वरदा हरी विठ्ठल श्री संत सेना महाराज की जय. चला वेळेत आपण पुष्पवृष्टी केली. थोडा विचार चरित्राचा काय बघा, कालाच्या ओघामध्ये महाराजांचं तेवढं विस्तृत चरित्र उपलब्धच नाही आहे, पण जेवढं काही आहे तेवढा थोडका आपणाला विचार करायचा आहे. बरं काय झालं, कालांतराने महाराज थोडे मोठे झाल्याच्या नंतर आई वडिलांची इच्छा असते बघा, काय आपला मुलगा असेल मुलगी असेल मायबापाची इच्छा असते चतुर्भुज झालं पाहिजे, आपला मुलगा चतुर्भुज झाला पाहिजे. चतुर्भुज म्हणजे 2 हाताचे 4 हात झाले पाहिजेत असं प्रत्येक मायबापाला वाटतं. बरं हा, पण गुरुदेव डोंगरेजी महाराज एक वाक्य बोलायचे, ते म्हणायचे जसे 2 हातात द्विभुजाचा चतुर्भुज होणार आहे, 2 हाताचे 4 हात होणार आहेत, तसं द्विपादाचा चतुष्पाद सुद्धा होणारच असतो नंतर. आता ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्याला कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला. 2 हाताचे 4 होतात हो, बरोबर आहे, पण जसे 2 हाताचे 4 हात होणार आहेत
तसं 2 पायाचे 4 होणारच आहेत ना, पाय सुद्धा 4च होणार आहेत. कळालं का आता? हा चला, तसं प्रत्येक माय बापाची इच्छा असते मुलाचं लग्न झालं पाहिजे. मग या देवीदास महाराजांनी आणि प्रेमकुंवर आईसाहेबांनी आपल्या मुलासाठी सुंदर अशी त्या ठिकाणी मुलगी बघितली बघा. जसं आता विशेषण दिलं काय सुंदर, तसं त्यांचं नाव सुद्धा तेच होतं बरं, सुंदरबाई. हा मग महाराज सेना महाराजांचा त्यांचा विवाह झाला. सुंदर आईसाहेब आणि सेना महाराज यांचा प्रपंच सुरू आहे. बघता बघता हा प्रपंच हा महाराज याच्यामध्ये सुखदुःख आगमापायी आहे. म्हणजे आजचं सुख उद्या राहीलच सांगता येत नाही, आणि आजचं दुःख उद्या राहील सांगता येत नाही. म्हणून सुखी असणाऱ्याने उन्मत्त होऊ नये आणि दुःखी असणाऱ्याने खचून जाऊ नये. ऐका बरं, आजचा दुःखी ते दुःख काय कायम राहतं का? आगमापायी आहे महाराज. आत्ता दुःख आहे, कालांतरानं संध्याकाळपर्यंत आपल्या जीवनात अशी एखादी घटना घडेल, दुःख निवृत्त होईल, सुख आपणाला त्या ठिकाणी मिळेल. ऐका, तसं सुखानं चाललेला यांचा संसार याला दृष्ट लागली आणि झालं काय, महाराज यांचे वडील त्या ठिकाणी निघून गेले, कालवश झाले देवीदास महाराज. पण जाता जाता देवीदास महाराजांनी सेना महाराजांना जवळ बोलवलं, सांगितलं बाळा माझी एक इच्छा अपूर्ण राहिली आहे, मग माझी इच्छा तुला पूर्ण करायची आहे. असं काय इच्छा आहे तुमची बाबा? मग त्यांनी सांगितलं काही नाही, गुरूंनी सांगितलेलं आहे रामानंद स्वामींनी काय की देव आहे ना आता, देव आता प्रत्यक्ष पंढरपूरमध्ये आहे. रामानंद स्वामींनी सांगितलेलं आहे तू एकदा पंढरपूरला जा. बाप मुलाला सांगतोय. आणि पंढरपूरचं दर्शन घेतल्याच्या नंतर माझा त्या ठिकाणी गुरुबंधू ज्यांचं नाव आहे विठ्ठलपंतांनी रुक्मिणींनी त्या ठिकाणी काय केलंय, देहांत प्रायश्चित्त घेतलंय. पण त्यांची जी 4 मुलं आहेत ना ती प्रत्यक्ष देवानच अवतार घेतलेली आहेत असं मी ऐकलंय. मग सेना तू एक काम कर, काय कर, तू नंतर पंढरपूरला जा आणि ज्ञानेश्वर महाराज अधिक भावंडाची त्या ठिकाणी काय कर, तू भेट घेऊन ये. आणि वडील गेले महाराज असं सांगून. गेल्याच्या नंतर ती शेवटची इच्छा बापाची. महाराज काय करावं, मन असं व्याकुळ झालं काय की बाबा कधी पंढरपूरला जाईल. जसं महाराज वर्णन करतात ना, दिन तैसे रजनी झाली गे माये, दिन तैसे अवस्था लावून गेला अजून महाराज बोलताना बोलतात, पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग, कष्ट होता ते जीवाशी. ऐका, परमात्म दर्शनाच्या अंतःकरणामध्ये लालसा निर्माण झालेली आहे, पण वाट्याला आलेलं कर्म आहे राजाची सेवा.
आणि एक वेळेस काय झालं, आई वडील गेलेले आहेत महाराज, प्रपंचाची पूर्ण जबाबदारी महाराजावर आहे, चाललेलं आहे, पण अंतःकरण मात्र व्याकुळ आहे. जसं कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाय, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. ज्याला अध्यात्मामध्ये पूर्व राग असं म्हणतात. देवाच्या भेटीच्या अगोदरचा विरह, अंतःकरण विवळ होणं पूर्वराग म्हणतात. हा भाव अंतःकरणात निर्माण झालेला आहे. ज्ञानोबरायांनी तर पूर्वरागामध्ये कावळ्याला विचारले, देव मला कधी भेटेल आणि देव माझ्या कधी घरी येईल. ऐका, पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकोन गे माय सांगत आहे, उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू, पाहुणे पंढरी राहू घरा कै येते. कोणाला विचारलंय? कावळ्याला. आता कावळ्याला विचारा का देव कधी घरी येईल म्हणून? नाही, पण अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी देव भेटीची इच्छा निर्माण झाली ना, की माणूस बघत नाही समोर कावळा आहे का साधू येते. बरं ऐका, कोणालाही विचारत सुटतो. पुसावेसे हेची वाटे, तुकोबराय बोलतात, जे जे भेटे तयाशी. जो कोणी भेटेल त्याला हेच विचारावं वाटतं, देव मला कधी भेटेल, देव त्या ठिकाणी माझ्या घरी कधी येईल. ऐका बरं, अशी अवस्था यांची झालेली असताना अंतःकरणामध्ये सतत परमात्म्याचं चिंतन सुरू. आणि योगाने आपल्या महाराष्ट्र प्रांतातील काही वारकरी मंडळी तिकडे गेले तीर्थयात्रेला. आणि नेमकं मग महाराज सेना महाराजांचं घर विचारत त्यांच्या घरी गेले. आणि गेल्याच्या सेना महाराजांना एवढा आनंद झाला महाराज, का संत घरी आलेले आहेत. ऐका मायबाप, एक वाक्य लक्षात ठेवा, बोलावून एखादा महात्मा आपल्या घरी येणं तेही पुण्यच आहे. नाही तर बरेच वेळेला बोलून सुद्धा संत आपल्या घरी येत नाहीत. बरं, बोलवल्याच्या नंतर एखादा महात्मा आपल्या घरी येणं पुण्यच आहे. पण न बोलवता जर एखादा संत आपल्या घरी येत असेल ना, समजून चलावं, भगवान परमात्म्याची आपल्यावर सर्व परिकृपा झाली. आता संत आले घरात, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी. संत आले घरात, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. संत आले घरात, तोची दिवाळी दसरा, संत आले घरात, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. साधू आले घरी. महाराज त्या ठिकाणी एवढा आनंद झाला, त्यांच्या सेवेमध्ये लागले. ऐका बरं, आणि नेमकं महाराज, आता जसं महाराजांचे वडील गेले सेना महाराजांचे देवीदास महाराज, तसं राजगादीवर विराजमान असणारा राजा सुद्धा मरण पावला, ज्यांचं नाव होतं रामसिंह. मग रामसिंहाच्या नंतर त्यांचा जो मुलगा आहे, ज्यांचं नाव आहे वीरसिंह, हा वीरसिंह राजगादीवरती बसलेला आहे. मग या वीरसिंहाची सेवा करण्याचं काम सेना महाराजांचं. त्याचा स्वभाव थोडा वेगळा होता वीरसिंहाचा. ऐका काय झालं महाराज, नेमकं ते साधू घरी आलेले, राजानं सेना महाराजांना निरोप पाठवला, या काय करायचंय, दाढी कटिंग करायची आहे. महाराज त्या ठिकाणी मालिश करायची आहे. काम केलंय महाराज सेना महाराजांनी. ऐका, त्यासाठी महाराज सेवक पाठवले. सेवक पाठवल्याच्या नंतर साधू घरी आलेले, दारातच यांनी विचारलं, महाराज आहेत का घरात? आतून आई साहेबांनी आवाज दिला. सेना महाराजांच्या पत्नी बघितलं, महाराज थोडं साधूची सेवा करतायत. मग काय काम काढलं? नाही, राजाने बोलवलंय, निरोप आहे. सेना महाराज त्या ठिकाणी, सेना महाराजांच्या पत्नी म्हणतात, ठीक आहे सांगते मी त्यांना, त्यांचं काम झालं की पाठवून देते. ते गेले महाराज सेवक. पण इकडे महाराज आणि यांच्या धर्मपत्नी साधूच्या सेवेमध्ये एवढ्या त्या ठिकाणी रममान झाल्या की राजाचा आदेश आहे, राजवाड्यात बोलवलंय, विस्मरणच झालं महाराज त्यांना. ऐका, पुन्हा दुसरा एक सेवक पाठवला. असे 2-4 जण पाठवलेले आईसाहेबांनी दारातूनच पाठवते त्यांना म्हणत. ऐका, आणि बघता बघता महाराज मग आता 2-4 माणसं पाठवलेले मोकळे आले. आणि काय असतं बघा, अकारण, ज्याला कसलंच कारण नाही, असं असताना
गावात काही एवढी चांगली माणसं असतात महाराज, प्रत्येक गावात असतात बरं, एवढी चांगली माणसं असतात, ते कुणाच्या कशातच नसतात, पण अशाही माणसाचा द्वेष करणारी माणसं त्याच गावात असतात. माझे वाक्य थोडे लक्षात घ्या बरं. काही माणसं एवढे चांगले असतात, अगदी अजात शत्रू व्यक्ती असतात महाराज, कोणाशी वैर नसतं, सर्वांचं चांगलं व्हावं हीच भावना, पण त्याही माणसाचा विरोध करणारी माणसं प्रत्येक गावात असतात. तसल्याही माणसाला विरोध करतात, त्यांनाही नावं ठेवतात. मग आता सेना महाराज सुटतील का यातून? सेना महाराजांचे विरोधक होते काही, ते सेना महाराजांचे विरोधक राजाच्या जवळ गेले आणि राजाला बोलायला सुरुवात केली. काय म्हणे राज्य सरकार, तुमच्या शब्दाला किंमतच नाही म्हणे. 2-4 वेळ त्या ठिकाणी पाठवलं, पण महाराज काय आले नाहीत. मग उलट त्यांनी सांगितलंय, साधूच्या सेवेच्या पुढं मी दुसऱ्या कुणाचं काहीच बघत नाही, मी फक्त संतांचा दास, बाकी कुणाचं काही घेणं देणं नाही. आता काय असतंय महाराज, ते म्हणतात ना की कानामध्ये आणि डोळ्यामध्ये अंतर आहे, मुखामध्ये अंतर आहे, ऐका बरं. मग नको नको ते त्या ठिकाणी ही गोष्ट अशी वाढवून सांगितली. राजाला आला राग, राजानं सांगितलं एक काम करा, आत्ता आहे तसं जा आणि त्या सेनाची त्या ठिकाणी मोठ बांधून त्याला घेऊन या. मोठ बांधणं कळतं ना, जुन्या काळामध्ये होतं बघा ही मोठ बांधण्याची पद्धत, म्हणजे हातपाय त्या ठिकाणी एकत्रच बांधायचे महाराज, मोठ बांधायची, ऐका. उचलून घेऊन या आणि राजवाड्याच्या समोर त्या ठिकाणी त्यांना फासावर द्या, राजाने सांगितलं बरं, ऐका. आणि सेना महाराज तर तिकडे साधूच्या सेवेमध्ये मग्न आहेत. शिपाई असे निघाले. आता काळजी पडली महाराज भगवान परमात्म्याला, का आपला भक्त साधूंची सेवा करतोय आणि साधूची सेवा करत असताना त्या ठिकाणी आता त्याच्यावरती कसलं मोठं संकट आलंय महाराज. मग भगवान परमात्मा आहे, परमात्म्याबद्दल सर्व संतांनी मुक्त कंठानी वर्णन केलेलं आहे. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडे, देव भक्ताला मागे घालतो निर्वाणी गोविंद असे, मागे पुढे काहीच साकडे पडोनी दे. तसं परमात्म्यानं महाराज त्या ठिकाणी सेना महाराजांचं रूप घेतलं बरं, ऐका. आणि सेना महाराजांचं रूप घेतलं आणि आले राजवाड्यामध्ये. खरे महाराज तर घरीच आहेत, साधूंची सेवा करत आहेत. राजा रागावलेला होता, पण जसे महाराज समोर आले, आता परमात्मा होता महाराज, तो देव होता बरं, ऐका. तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव या जगातल्या सौंदर्याला त्या ठिकाणी भुलतो, मोहित होतो. जगातलं सौंदर्य, जे सौंदर्य भगवान परमात्म्याने बनवलेलं आहे, आपण त्याला मोहित होतो महाराज. मग ज्यानं हे सर्व बनवलंय तो किती सुंदर असेल महाराज, किती सुंदर असेल. त्या भगवान परमात्म्याला बघितल्याबरोबर राजाचा राग त्या ठिकाणी अगदी पाराच थंड झाला, ऐका बरं, कारण देव आहे तो. पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोने, अशी अवस्था झाली राजाची. मग लगेच हात जोडले भगवान परमात्म्याने हात जोडले राजाला. सरकार माफ करा, थोडा साधूच्या सेवेमध्ये होतो म्हणून करता यायला थोडा उशीर झाला. मग एक काम करा, काय करा, अगदी त्या ठिकाणी मला क्षमा करा. राजा म्हटला ठीक आहे. आणि भगवान परमात्म्याने महाराज राजाची त्या ठिकाणी दाढी केली, कटिंग केली. एवढंच नाही, डोक्यावर तेल टाकलं, मालिश केली भगवान परमात्म्याने, ऐका. पण हे कार्य करत असताना समोर जो आरसा होता की नाही, आरसा ठेवलेला, आता मोठे मोठे आरसे आहेत महाराज दुकानात लावलेले, पण पूर्वी अजूनही ही प्रचिती घ्यायची असेल तर वारीत चला, वारीमध्ये बघायला मिळतं बघा. खालीच बसायचं, ते नाविक मंडळीचं त्या ठिकाणी ते रस्त्यावरच तिथे हे करावं लागतं. काय आहे मग ते आरसा असतो छोटासा, तसा तो आरसा ठेवलेला राजाच्या त्या ठिकाणी हातात दिला सेना महाराजांनी. आणि सरकार बघा म्हणे व्यवस्थित आहे का, मिशी बरोबर आहे का, कल्ले दोन्हीकडचे बरोबर आहेत का बघा म्हणे. आणि राजांना आरशात बघताना पाठीमाग असणारे सेना महाराज जसं आरशात बघितलं का तसं राजा राजा आयनियात पाहे, राजा आयनियात पाहे, राजा
राजा आयनियात पाहे, जुना शब्द आहे. आयना म्हणायचे बघा, आरशाला काय म्हणायचे? आयना, आयना. राजा आयनियात पाहे, जसं त्याच्यात बघितलं का तसं महाराज आपलं तर मुख दिसायला लागलं, पण आपल्या पाठीमाग सेना महाराज दिसत नव्हते. मग चतुर्भुज भगवान परमात्मा आहे असं दिसायचं. पाठीमागं वळून बघितलं की सेना महाराज, आणि आरशात बघितलं की चतुर्भुज रूप. काहीच कळेना. राजाला होता म्हणे त्या ठिकाणी कुष्ठरोग होता म्हणे राजाला. बरं ऐका, भगवान परमात्म्याचा जसा शरीराला हात लागला का तसं महाराज त्या ठिकाणी राजाचा रोग नष्ट झाला. आणि आनंदाच्या भरात राजाने बरंच त्या ठिकाणी तसं सेना महाराजांचं आडनाव वैद्यच सांगितलंय. बरं काय, सेना महाराजांचं आडनाव वैद्यच सांगितलेलं आहे, देवीदास महाराज वैद्य असं. मग महाराज बऱ्याच वैद्यांनी औषधी देऊन सुद्धा आजार बरा झालेला नव्हता. पण हात लागल्याबरोबर सेना महाराजांचा आज कसलं तेल आणलं होतं काय माहितीये. राजा म्हणतोय तुझ्यामुळे, आज तुझा हात लागल्यामुळे माझा त्या ठिकाणी आजार बरा झाला. आता ते सेना महाराज, देवरूपी सेना महाराज ते म्हणतात, राजा माझ्या हाताचा परिणाम नाही, तुमचा भोग बहुतेक आजपर्यंतच असावा, आतापर्यंत. नेमका माझा हात लागायला तुमचं ते कर्मभोग संपायला गाठ पडलेली असावी. आता आपलं मोठे पण झाकायचं आहे ना देवाला. मग मग नेमका माझा हात लागायला आणि तुमचा कर्मभोग संपायला गाठ पडलेली असावी, म्हणून करता तुमचा रोग बरा झाला. पण राजाने आनंदाने ओंजळभर त्या ठिकाणी सोन्याच्या मोहरा द्यायला असं त्या ठिकाणी हात पुढे केला. महाराज म्हटले, मला तुमच्याकडून मोबदला मिळतोय सेवेचा, आणि त्यावरच माझा प्रपंच चालतोय, साधू संतांची सेवा मी करू शकतोय, एवढं नको. नाही नाही, आज मी आनंदित आहे, घ्यावंच लागेल. आणि महाराज टाकले ना त्या धोकटीमध्ये, धोकटी बरं जुन्या काळी असायची, काय म्हणायचं त्याला, धोकटी ऐका बरं, धोकटी. मग त्या धोकटीमध्ये त्या ठिकाणी त्या ओंजळभर मोहरा टाकल्या राजाने. भगवान परमात्मा तिथून बाहेर पडले, सेना महाराजांच्या रूपात बाहेर पडले, राजवाड्यात दाराच्या बाहेर आले, अदृश्य झाले. इकडे घरी सेना महाराज साधूच्या सेवेत व्यस्त. ती धोकटी तर त्यांचीच घेऊन आला होता बरं देव. लगेच घरात प्रगट झाले, जिथं होती तिथं ती धोकटी ठेवली आणि परमात्मा अदृश्य झाला. मग अगदी त्या ठिकाणी साधू संतांची भोजनं झाली, निवांत त्या ठिकाणी साधू संतांची झोप झाली, आणि पुढच्या प्रवासाला ते वैष्णव निघाले. आणि मग आईसाहेबाने, सुंदराबाई यांनी महाराज त्या ठिकाणी मालकाला यांच्या लक्षात आलं आणि राजानं बोलवलं होतं. 4 वेळ सेवक आला होता. आणि महाराज आता काळजी वाटायला लागली, राजा काय म्हणेल, की 2-4 वेळ सेवक पाठवला तरी सेना आला नाही, आपणाला राजा शिक्षा करेल. म्हणून करता ते दुखटी गडबडीने अडकवले आणि त्या ठिकाणी निघाले सेना महाराज. सेवकाने बघितलं, ते म्हटले, महाराज आताच आले होते म्हणे दुपारी, लगेच संध्याकाळी कसं काय आले बाबा, एवढ्या 5-6 तासामध्ये लगेच राजाची त्या ठिकाणी दाढीचे केस वाढले का काय, 5-6 तासामध्ये लगेच महाराज आलेत. पण गडबडीने सेना महाराज आतमध्ये गेले, राजाच्या समोर आले. राजा महाराज ते चिंतनच करत होता बघा, काय ते वाटीत रूप बघितलेलं, आरशात रूप बघितलेलं, त्या रूपाचं चिंतन करायचं, मोहित झालं होतं, त्याला मोहून घेतलं होतं महाराज भगवान परमात्म्याने. मग सेना महाराज आले, दुरूनच त्या ठिकाणी नमस्कार केला. मुजरा सरकार, माफी असावी, मला याला वेळ झाला बघा, साधू होते घरी म्हणून करता मी येऊ शकलो नाही. राजाने वळून बघितलं, अरे तू सकाळीच येऊन गेला म्हणे. महाराज थट्टा करू नका हो माझी, सरळ सरळ बोला, पण असं उलट मला बोलू नका, माझी चेष्टा करू नका, मी आलोच नाही. राजा म्हटला, अरे तू आला होता, एवढंच नाही, तू फक्त माझी दाढी कटिंगच केली नाही बाबा, तर मग तुझ्या स्पर्शाने, आज तुझ्या तेलमर्दनाने माझ्या शरीराला जो रोग होता, आजार होता, तो आजार काय झाला,
नष्ट झाला. हा. सेना महाराजांनी ते बघितलं, मी तर आलो नव्हतो. आणि एवढंच नाही तर मी आनंदाच्या भरात तुला ओंजळभर त्या ठिकाणी सुवर्ण मोहरा दिल्यात म्हणे, धोकटी टाकलेल्या आहेत. आणि जसं ते सेना महाराजांनी धोकटी त्या ठिकाणी उघडली, महाराजांनी बघितलं, त्या सुवर्णाच्या मोहरा बघितल्या बरोबर त्याच ठिकाणी महाराज रडायला लागले. महाराज ओक्साबोक्षी रडायला लागले. बास, माझ्यासारख्या एका सामान्य जीवासाठी भगवान परमात्म्याने एका राजाची दाढी करावी, अंगाला तेल लावावं, त्या ठिकाणी त्याच्या अंगाची मालिश करावी. करेलही देव काम हो, पण कोणाचं? हा विषयासक्त राजा आहे. कसा आहे? हा विषयासक्त राजा आहे. या विषयासक्त राजाची त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने माझ्यासाठी केवळ मला शिक्षा होईल यामुळे भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी काय केली? ही सेवा केली. बास, राजाला हात जोडले सेना महाराजांनी. महाराज, सरकार तुम्हाला खरं बोलतो म्हणे. काय? तुम्ही फार मोठे भाग्यवान आहेत, तुम्ही माझ्यापेक्षा सुद्धा भाग्यवान आहेत. कसं काय? अहो, ज्या परमात्म्याचं चिंतन माझ्या वडिलांनी केलं, ज्या परमात्म्याचं चिंतन मी सतत करतो, तो परमात्मा अजून मला दिसला नाही हो. पण सकाळी ज्याने तुमची त्या ठिकाणी सेवा केली का, ज्याने तुमच्या अंगाला स्पर्श लावला, ज्याने तुमची कटिंग केली, दाढी केली, तो दुसरा तिसरा कोणी नव्हता हो. मग माझं आराध्य दैवत त्या ठिकाणी भगवान परमात्माच माझ्या रूपामध्ये तुमच्याकडे आला होता. मी आलोच नव्हतो. तुम्ही चौकशी करा, मी घरीच होतो. आणि जसं राजाला कळालं का, अरे आपल्यासारख्या व्यक्तीच्या त्या ठिकाणी शरीराची सेवा अखिल कोटी ब्रह्मांडाच्या नायकाने करावी, राजाच्या मनातले विचार आहेत. बस, राजाचं जीवनच बदललं बघा तिथून पुढचं. ऐका, लगेच तिथे सेना महाराजांच्या चरणावरती त्या ठिकाणी राजाने साष्टांग दंडवत घातला. महाराज, मला गुरु दीक्षा द्या. बास म्हणे, आता मला गुरु दीक्षा द्या. जसं तुकोबरायांनी छत्रपती शिवरायांना उपदेश केलाय, तुम्ही राजे आहेत ना, मग तुमचं काम आहे काय? आमचं काम भगवंताचं चिंतन करणं, तुमचं काम नाहीये चिंतन करणं. मग तुम्ही हातात शस्त्र घेऊन गोरगरिबांचं प्रतिपालन करणं, दुष्टाचा नाश करणं, हीच तुमची देवपूजा आहे. तुकोबरायांनी जसं छत्रपती शिवरायांना उपदेश केलाय, तसंच सेना महाराजांनी महाराज इथे त्या ठिकाणी वीरसिंहाला उपदेश केला. आणि सेना महाराजांनी हात जोडले, सरकार आता तुमच्या बंधनातून मला मुक्त करा. मला माझ्या त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला भेटायला जायचंय. माझ्या अंतःकरणातली माझ्या वडिलांचीही शेवटची इच्छा आहे हो. असं म्हणून महाराज राजाची परवानगी घेऊन त्यांच्या कुटुंबाची रक्षणाची जबाबदारी महाराज राजावर सोपवली. जे काही लागेल ते तुम्ही पोहोच करा, पण मला मुक्त करा तुमच्या बंधनातून. राजाने सोडलं महाराज सेना महाराजांना. आणि सेना महाराज तिथून मजल दर मजल करत 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 त्या ठिकाणी पंढरपूरला आले. भगवंताचं दर्शन घेतलं महाराज. देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर अतीव आनंद झाला. आणि नेमकं काय झालं होतं माहितीये का? मागच्या कार्तिकीला, आता काय आहे? श्रावण आहे ना. नेमकं महाराज तिथं गेले का पंढरपूरला, त्याच्या अगोदरच्या कार्तिकीला 1-2-3 महिन्याच्या फरकाने महाराज त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी समाधी घेतलेली होती. नामदेव महाराजांना विचारलं सेना महाराजांनी, अहो माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे ते आळंदीचे त्या ठिकाणी विठ्ठलपंत, त्यांची 4 मुलं, मला त्यांचं एक दर्शन घ्यायचंय हो. त्यावेळेस नामदेव महाराज रडायला लागले महाराजात. कारण नामदेव महाराज समाधी प्रसंगात तिथे होते ना, आळंदीला रडायला लागले. ज्ञानोबरायांची आठवण काढल्याबरोबर, महाराज तुम्ही उशीर केला हो यायला. का? कारण ज्ञानोबरायात 4ही भावंड त्या ठिकाणी काय झालेले आहेत, ते समाधिस्थ झालेले आहेत. हातापायातलं अवसानच गेलं सेना महाराजांच्या. ज्यांच्या दर्शनाची लालस आहे, भेट होत नाही त्यांची, समाधी घेतली. नामदेव महाराज म्हटले काळजी करू नका, जरी शरीराने ते नसले तरीही महाराज ते दर्शन द्यायला आजही तयार आहेत. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ छंदो, हृदयी धरो निया ध्यान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो, कथा कीर्तन करीतू बाबा बाळ छंदो, बाळ छंदो बाबा बाळ छंदो. ऐका, बाळछंद प्रकरण आहे वेगळं, त्यामध्ये विचार केलेला आहे. ज्ञान हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण. ऐका, ज्ञानोबराय समाधीत आहेत, आजही आहेत महाराज, आजही आहेत. फक्त बघण्याची नजर पाहिजे. मागं प्रयत्न केलता अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यानं, मागं मामासाहेब दांडेकराच्या वेळी. ते पूर्णच्या पूर्ण माहिती आहे बघा यूट्यूबवरती, बघा कधीतरी सर्च करून.
की सर्व मिशने आणून लावल्या होत्या समाधीत नेमकं खरं काय आहे ते बघण्यासाठी. फक्त दोन तीनच ठिकाणं अशी आहेत आपल्या या मंडलावरती की तिथे एक अलौकिक तेज आहे महाराज. ती मिशन दाखवते बरं. काय यंत्र आहे कुठलं काही माहीत नाही. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, ज्ञानोबरायाची समाधी आणि भंडारा डोंगर आहे का बरं. ते विलक्षण तेज आहे महाराज. ते त्याच्यामुळं तर ते नाही तर समाधी उकरून टाकणार होते महाराज ते अंधश्रद्धा निर्मूलनवाले आहे का बरं. पण ते मामासाहेब दांडेकरांनी विनंती करून ती पूर्ण चेक करायला लावलं. मग त्यांच्या लक्षात आलं की नाही इथे काहीतरी शक्ती आहे. म्हणजे ज्ञानोबराय आजही आहेत. मला हे सांगायचं. नामदेव महाराजाच्या सांगण्यावरून सेना महाराज आळंदीला गेले. आळंदीला गेल्यावर समाधीचं दर्शन घेतलं हे का. श्रद्धायुक्त अंतःकरणानं ज्ञानोबरायांची विनवणी केली. विनवणी केल्याच्या नंतर ज्ञानोबराय अरे कोणालाही दर्शन द्यायला तयार आहेत महाराज. तुकोबरायचं वर्णन करतात की ज्ञानोबराय प्रत्येकावर कृपा करतील पण तिथे माणसाने अगदी राहे समाधाने चित्ताची अगदी स्थिर चित्ताने तिथे त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. ज्ञानोबरायावर श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि तसं राहिले सेना महाराज. ज्ञानोबरायांचं दर्शन झालं सेना महाराजांना. स्वतंत्र प्रकरण आहे त्यांच्या गाथ्यामध्ये आळंदी महात्म्य म्हणून. ज्ञानोबरायांचं फार गोड वर्णन केलंय महाराज सेना महाराजांनी. ऐका. विठाला ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उतरी पैल पारू. ज्ञानदेव हे सेना महाराजांनी केलेलं वर्णन आहे ज्ञानोबरायाचं. आळंदीला गेले, सासवडला गेले, त्र्यंबकेश्वरला गेले, आदिलाबादला गेले, जिथे या चौघांनी समाधी घेतलेली. म्हणजे किती श्रद्धा होती ज्ञानोबरायादिक भावंडावर बघा सेना महाराजांची बरं. सर्व ठिकाणी गेले. ते सर्वच विचार आहे गाथ्यामध्ये. सर्व क्षेत्राचं महात्म्य आहे ज्या ज्या क्षेत्रावर गेले. आणि महाराज तिथून नंतर काही काल पंढरपूरला आले. पंढरपूरमध्ये नामदेव महाराजांच्या सानिध्यामध्ये काही काल राहिले. आणि तिथून महाराज अगदी उत्तर कालामध्ये महाराज पुन्हा परत निघाले बांधवगडला बरं. एवढ्या कालखंडात जवळजवळ 20 वर्षाचा कालखंड महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी व्यतीत केला बरं. आणि मग बांधवगडला या 20 वर्षाच्या कालात महाराज तिथून निघाले का अशी उतरती कळा लागली होती महाराज राज्याला, त्या गडाला, किल्ल्याला. कसली कळा? उतरती कळा. ऐका. जिथून साधू निघून जातात ना तिथं असंच होत असतं बरं. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. जिथून साधू निघून जातात तिथं असंच होतं. उतरती कळा लागलेली त्या बांधवगडाला. पण जसं महाराज पुन्हा आले का राजाला कळालं की बाबा महाराज आलेत, सेना महाराज आलेत. हे कळाल्याच्या नंतर फार मोठा सन्मान केला महाराजांचा. ऐका बरं. फार मोठा सन्मान केल्याच्या नंतर महाराज पुन्हा अजून राज्य पूर्वपदावर त्या ठिकाणी ते यायला लागलं. ऐका. आणि मग महाराज त्या ठिकाणी सेना महाराजांनी आपल्या समोर असणाऱ्या प्रत्येक जीवाच्या कल्याणाचा अंतःकरणामध्ये विचार करून महाराज बोलतात माझ्या जीवनात
मला जे नर शरीर प्राप्त झालं ना, या नर शरीराची मी सफलता केली. ऐका बरं, मी सफलता केली. नेमकं काय झालं हा विचार अभंगाच्या पहिल्या चरणात. माझे झाले सोहित, माझे झाले सोहित, माझे झाले सोहित, माझे झाले सोहित, माझे झाले स्वहित, माझं स्वहित झालं, माझं झालंय स्वहित. मग अगदी तुम्हा सांगतो निश्चित, निश्चित माझं स्वहित झालंय. परमात्म्याची भेट झाली, परमात्म्याचं दर्शन झालं, साधू संतांची कृपा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेत. मग तुम्ही एक काम करा, काय करा, करा हरीचे चिंतन, परमात्म्याचं चिंतन करा. अगदी भगवंताचे जे उत्तम उत्तम असे गुण आहेत त्याचं त्या ठिकाणी तुम्ही काय करा, गायन करा. ऐका, असं महाराजांनी त्या ठिकाणी सर्वांना उपदेश करायला सुरुवात केली की प्रत्येक जण परमात्म्याच्या चिंतनामध्ये रत व्हावा, प्रत्येकाने आपलं कल्याण करून घ्यावं. ही महाराजांच्या अंतःकरणातली काय आहे, धारण आहे. यामध्ये आपण कोण आहोत याचाही विचार महाराजांनी सांगितला की अगदी सर्वांच्या पाठातला तो अभंग आहे. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. ऐका बरं, हां हा विचार, पण त्याच्यामध्ये अध्यात्म बरंच आहे बरं का पुढं. हां चला, माझा मुद्दा असा आहे, पण हे आपण कोण आहोत हे महाराजांनी सांगितलेलं आहे. असो, असे श्री संत सेना महाराज यांच्या जीवनामध्ये यांनी भगवंताचं चिंतन करून आपल्या व्यवहारातून, प्रपंचातून, धंद्यातून थोडा थोडा वेळ देऊन परमात्म्याचं चिंतन करून आपलं जीवन त्या ठिकाणी सफल बनवलं. तसंच
तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपणालाही आपल्या जीवनातला थोडासा वेळ परमात्म्याच्या चिंतनामध्ये देण्याची सद्बुद्धी भगवान परमात्म्याने द्यावी, कारण त्यानं सद्बुद्धी दिल्याशिवाय आपण चिंतनाकडे वळणार नाही मायबाप. ऐका, त्याचीच इच्छा असावी लागेल की यांनी माझं भजन करावं. परमात्म्याने आपणाला तशी सद्बुद्धी द्यावी. आपल्या मनाने आत्मकृपा ज्याला आपण म्हणतो त्याने आपल्यावरती कृपा करावी आणि आपल्याकडून भगवंताचं सतत चिंतन घडावं, एवढी आर्जव प्रार्थना भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करून या ठिकाणी श्री संत सेना महाराज पुण्यतिथीच्या महोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व त्या ठिकाणी श्रोते सज्जन मायबाप मंडळी, गेली जवळजवळ 2 तासाच्या आसपास आपण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. बोलता बोलता मुखातून अनवधानाने काही अपसिद्धांत अपशब्द बाहेर पडले असतील, माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे आपणाला योग्य वाटलं, गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या मुखातली वचनं थोडीशी समन्वय प्रत्येकाचा साधून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जरी काही चुकलं असेल, उदार पवित्र आईवडिलांचं अंतःकरण करून चूक अंतःकरणामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न कराल अशी अल्पापेक्षा आपणा सर्व श्रोते सज्जन मायबापाच्या चरणारविंदी ठेवून वाणीला याच ठिकाणी पूर्णविराम. नियमाप्रमाणे 2 मिनिट भजन होईल. एक 5 मिनिटात आपणाला सेवेला विराम द्यायचा.